आजचा जो लेक्चर असणार आहे तुमचा, राईट? या लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिकली फोकस करणार आहोत तुमच्या 2.3 वरती ॲटमेगा 8. ओके, ॲटमेगा 8चा जो मायक्रो कंट्रोलर आहे AVR सिरीजचा. बघा, जिथे जिथे तुम्हाला ॲटमेगा नाव दिसेल, ATMEGA, म्हणजेच तुम्हाला समजायचं की हा AVR सिरीज आहे, राईट? आणि जिथे PIC वरून जर मायक्रो कंट्रोलर स्टार्ट होत असेल तर तो असेल तुमचा पिक सिरीजचा. ओके, सो इकडे आपण फोकस करणार आहोत ॲटमेगा 8 वरती. ओके, सो यामध्ये तुम्हाला फीचर्स आणि इंटरनल आर्किटेक्चर असे 2 पॉइंट्स आहेत. फीचर लक्षात ठेवा, ऑलमोस्ट आपण AVR सिरीजचे जे फीचर्स आपण जे नोट डाऊन केलेत किंवा जे बघितलेले आहेत, सेम फीचर्स तुम्हाला ॲटमेगा 8 मध्ये लिहायचे आहेत. फक्त तिकडे तुम्ही जसं की रॅम, रॉम आणि आयओ साईज अप टू म्हणून लिहायचं, इकडे तुम्हाला फिक्स नंबर द्यावा लागेल, कारण आपण इकडे स्पेसिफिकली ॲटमेगा 8 विषयी बोलणार आहोत. ओके, सो फर्स्ट आपण कव्हर करूया 2.3 तुमचा सिलेबस. ओके, सो बघा, जनरली ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल ॲप्लिकेशन शिकताय, राईट, ॲटमेगा 8 हा आपण शिकतोय, तर तुम्हाला लिमिट नाही आहे. तुमच्याकडे थाउजंड्स ऑफ फीचर्स आहे किंवा थाउजंड्स ऑफ स्पेसिफिकेशन्स आहेत. त्यातले कोणतेही 4 किंवा 5 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि मोस्ट ऑफ द फीचर्स हे कॉमन आहे, राईट? सो जर तुम्हाला व्हेरी डीपमध्ये ॲटमेगा 8 बघायचं असेल तर सिम्पली काय करा, गुगलवर जा आणि ॲटमेगा 8 सर्च करा, राईट? ॲटमेगा 8 सर्च केल्यानंतर तुम्हाला त्याच्या समोर टाईप करा ॲटमेगा 8 डेटाशीट. ओके, ॲटमेगा 8 डेटाशीट सर्च करा. त्यानंतर जिथे कुठे तुम्हाला मायक्रोचिपची वेबसाईट दिसेल अशी, त्यावरती क्लिक करा. ऑफिशियल साईट घ्या, मायक्रोचिपच्या साईटवरती जा. त्यानंतर इथे ॲटमेगा 8चं एक पेज ओपन झालंय. त्यानंतर इथे खाली आल्यानंतर तुमच्याकडे असेल डेटाशीट समरी किंवा कम्प्लीट डेटाशीट. कोणतीही एक डाउनलोड करा आणि इकडे तुम्हाला पाहिजे तितकी डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ॲटमेगा 8 विषयी मिळेल, राईट? बघा बघा, इकडे 2 मायक्रो कंट्रोलर आहेत. एक आहे ॲटमेगा 8 आणि दुसरा आहे ॲटमेगा 8L, राईट? तर या दोघांसाठी सुद्धा ही डेटाशीट आहे आणि ऑफिशियल आहे. कंपनी जी आहे तुमची ॲटमेल, राईट? ॲटमेल नावाच्या कंपनीनं हे डॉक्युमेंट पब्लिश केलेलं आहे. आपण ऑलरेडी डिस्कस केलंय की कोणताही कंट्रोलर असेल, राईट, कंट्रोलर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट असेल, त्यासाठी एक स्पेशल डॉक्युमेंट बनवलं जातं किंवा खूप सारे डॉक्युमेंट्स असतात जे तुम्हाला रेफर करावे लागतात बिफोर ॲक्च्युअल स्टार्टिंग डिझायनिंग, राईट? तर हा आहे तुमची डेटाशीट ऑफ ॲटमेगा 8. ओके, आणि इकडे तुम्ही फीचर्स बघू शकता. बघा, फर्स्ट फीचर काय दिलंय, हाय परफॉर्मन्स लो पॉवर ॲटमेल AVR 8 बिट मायक्रो कंट्रोलर, राईट? पहिलं फीचर्स आहे तुमचं की हा हाय परफॉर्मन्स लो पॉवर ॲटमेलचा AVRचा 8 बिट मायक्रो कंट्रोलर आहे. लो पॉवर ॲटमेल आणि AVRच्या वरची असं आर काढून त्याला सर्कल केले. याचा मिनिंग असतो की रजिस्टर्ड ट्रेडमार्क. म्हणजेच ॲटमेल आणि AVR हे नाव एका स्पेसिफिक कंपनीची ओनरशिप आहे, ते दुसरं कोणी यूज करू नये म्हणून, राईट? सो फर्स्ट फीचर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ॲटमेगा 8. ओके, सो दिस इज अ हाय परफॉर्मन्स लो पॉवर ॲटमेल्स AVR 8 बिट मायक्रो कंट्रोलर, किंवा सिम्पली ज्यांना जास्त डोकं लावायचं नाही याच्यामध्ये, पहिलं फीचर्स लक्षात ठेवायचं, इट इज अ 8 बिट मायक्रो कंट्रोलर, राईट? सेकंड फीचर्स आहे ॲडव्हान्स रिस्क आर्किटेक्चर. सगळे AVR हे रिस्क आर्किटेक्चर यूज करतात. सो सेकंड फीचर्स आहे ॲडव्हान्स रिस्क. आता ॲडव्हान्स रिस्क तुम्हाला जर अजून डिटेल पाहिजे असेल तर त्यामध्ये काय दिलंय की जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल लक्षात ठेवायला तर फक्त एवढं लक्षात ठेवा, इट हॅज अ ॲडव्हान्स रिस्क आर्किटेक्चर. तुम्हाला अजून डीपमध्ये जायचं असेल तर तुम्ही अजून एक्सप्लेन करू शकता. 130 पॉवरफुल इन्स्ट्रक्शन्स, मोस्ट सिंगल क्लॉक एक्झिक्युशन्स. रिस्क म्हणजे काय की रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट. याचे जे इन्स्ट्रक्शन्स असतात हे सिंपल असतात आणि मोस्ट ऑफ द इन्स्ट्रक्शन हे सिंगल क्लॉकमध्ये एक्झिक्यूट होतात. त्यानंतर 32x8 जनरल पर्पज वर्किंग रजिस्टर. त्याच्यामध्ये काय आहे, 32x8 जनरल पर्पज रजिस्टर्स आहेत. त्यानंतर फुल्ली स्टॅटिक ऑपरेशन अप टू 60 मिप्स थ्रूआउटपुट ॲट 60 मेगाहर्ट्ज. आता बघा, खूप डिटेल नॉलेज याच्यामध्ये असणार आहे, खूप हाय लेवलचं नॉलेज आहे, राईट? जे ॲक्च्युअल डिझायनर किंवा जे इंजिनियर यूज करतात, राईट? बट ॲज अ डिप्लोमा इंजिनियर किंवा ॲज अ डिप्लोमा स्टुडंट तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू फीचर्स लक्षात ठेवायचे. तर तुम्ही सिम्पल जे तुम्हाला वाटते, जसं बघा, हाय एंडुरन्स नॉन व्होलाटाईल मेमरी, किंवा इट हॅज अ 8 किलोबाईट ऑफ इन सिस्टीम सेल्फ प्रोग्रामेबल फ्लॅश मेमरी. ओके, अगेन तुम्ही म्हणसाल सर हे काय सिस्टीम इन प्रोग्रामेबल, एवढं कोण लक्षात ठेवणार? सिम्पल लक्षात ठेवा, इट हॅज 8 किलोबाईट ऑफ फ्लॅश प्रोग्राम मेमरी. किंवा आपण ऑलरेडी डिस्कस केलं ॲटमेगा 8. 8 स्टँड फॉर 8 KB फ्लॅश मेमरी. झालं तुमचे 3 स्पेसिफिकेशन. फर्स्ट 8 बिट मायक्रो कंट्रोलर, सेकंड
It use advanced RISC architecture. Third, it has a inbuilt 8 KB flash memory. Fourth, 512 बाईट ऑफ इप्रॉम, हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर नेक्स्ट 1 किलोबाईट ऑफ SRAM, राईट. सो सिम्पल फीचर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्ही ते इझिली वन टाइम रीड करा आणि कुठेतरी लिहून घ्या, प्रॅक्टिस करा, कायमचे तुम्हाला लक्षात राहतील. ओके. जनरली 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारू शकतात लिस्ट आउट एनी 4 or 5 फीचर्स ऑफ ATmega 8 किंवा कम्पेअरमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी युजफुल ठरतात. त्यानंतर खाली बघा 1 KB ऑफ इंटरनल SRAM. अगेन बघा 1 KB काय आहे याच्यामध्ये, इंटरनल SRAM आहे. त्यानंतर राईट इरेज सायकल अप टू 10,000 फ्लॅश अँड अप टू 1 lakh इप्रॉम सायकल्स तुम्ही त्यामध्ये परफॉर्म करू शकता. त्यानंतर डेटा रिटेन्शन म्हणजेच काय की एखाद्या मायक्रोकंट्रोलरमध्ये तुम्ही प्रोग्राम केला तर हाऊ लॉंग इट कॅन होल्ड दॅट डेटा. बघा तर याच्यामध्ये अप टू 20 year तो डेटा तुमचा होल्ड करून ठेवू शकतो. ते पण कोणत्या टेम्परेचरला, मॅक्स ॲट 85 डिग्री सेल्सिअस. जर तुम्ही तुमचा मायक्रो कंट्रोलर हा 85 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरला असेल तर तो 20 year तुमचा डेटा स्टोअर करून ठेवू शकतो. आणि जर तुमचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असेल तर अप टू 100 year तुम्हाला तो डेटा ॲज इट इज मिळेल. बघा अजून पण खूप सारे नोकियाचे मोबाईल वगैरे सापडतात बघा, जे 20 वर्षापूर्वीचे किंवा 2001, 2, 3च्या काळातले असतील. त्यामध्ये जर तुम्ही अजून बॅटरी इन्सर्ट केली तर तुम्हाला तो मोबाईल ॲक्युरेट त्याच्यातला जो डेटा असेल, जे इन्फॉर्मेशन असेल, कॉल लॉग असेल, तो ॲज इट इज रिकवर करता येतो, राईट. सो जसं आपण इलेक्ट्रॉनिक्स बनवतो, जितकं जास्त आपण डिझायनिंगवरती फोकस करणार तितका तुमचा जो प्रोडक्ट असेल तो काय असणार, रिलायबल बनणार. ओके. त्यानंतर हे झाले काही हाय लेवलचे फीचर्स. त्यानंतर बघा अजून पेरिफेरल इन्फॉर्मेशन. पेरिफेरल म्हणजे काय, 2 8-bit टायमर काउंटर विथ सेपरेट प्री स्केलर अँड 1 कम्पेअर मोड, राईट. त्यानंतर 1 16-bit टायमर काउंटर. बघा एक लक्षात ठेवा, इट हॅज अ 2 8-bit टायमर काउंटर आणि 1 16-bit टायमर काउंटर. त्यानंतर रिअल टाइम काउंटर विथ सेपरेट ऑसिलेटर. त्यानंतर 8 channel ADC. ओके. त्यानंतर प्रोग्रामेबल सिरियल USART. त्यानंतर SPI. त्यानंतर वॉचडॉग टायमर, ऑन चिप अॅनालॉग कंपॅरेटर, स्पेशल मायक्रो कंट्रोलर फीचर्स. ओके. त्यानंतर खाली IO पॅकेजमध्ये जर आले तर 23 प्रोग्रामेबल IO लाईन्स. म्हणजेच काय, इट हॅज अ 23 जनरल पर्पज इनपुट आउटपुट लाईन्स. त्यानंतर पॅकेज 32 लीड पॅकेज आहे, 28 पिनचं PDIP पॅकेज आहे, 32 पिनचं एक पॅकेज आहे, 32 पिनचं पॅड पॅकेज आहे, राईट. म्हणजेच काय की याच्यामध्ये डिफरंट पॅकेजेस अवेलेबल आहे. त्यानंतर ऑपरेटिंग व्होल्टेज 2.7 व्होल्ट टू 5.5 व्होल्ट आणि ATmega 8 साठी 4.5 व्होल्ट टू 5.5 व्होल्ट आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी बघा, स्पीड ग्रेड. ओके. तर हा जो 8 आहे जो आपण बघतोय त्यामध्ये अप टू 16 मेगाहर्ट्ज तुमची क्लॉक फ्रिक्वेन्सी असणार. ओके. त्यानंतर आपण वरती डिस्कस केलं की इट इज अ लो पॉवर आर्किटेक्चर, म्हणून खाली तुम्ही फीचर लिहू शकता की इट इज अ लो पॉवर आर्किटेक्चर किंवा इट हॅज अ डिफरंट पॉवर सेव्हिंग मोड. बघा पॉवर कन्झम्पशन ॲट 4 मेगाहर्ट्ज 3 व्होल्ट 25C. ॲक्टिव्ह मोडमध्ये किती करंट घेतो तो 3.6 मिली अँपिअर, आयडल मोडमध्ये, पॉवर डाऊन मोडमध्ये. ओके. सो दिस इज ऑल इन्फॉर्मेशन. इवन युअर पिन डायग्राम ऑल्सो. ज्यावेळेस आपल्याला पिन डायग्राम बघायची आहे तर तुम्ही सेम पिन डायग्राम एक्सप्लेन करू शकता. बुकमध्ये काय दिलंय किंवा दुसऱ्या एखाद्यामध्ये काय केलंय यामध्ये थोडंसं चेंजेस असू शकतात. जनरली हे तुमचं हायेस्ट लेवलचं इन्फॉर्मेशन आहे, राईट. बुकमध्ये काय करतात की फॉर द स्टुडंट्स अंडरस्टँडिंग तुम्हाला थोडंसं सिम्प्लिफाय लक्षात राहावं किंवा तुमच्या लक्षात इझिली राहावं, त्यामुळं बुकची जी लँग्वेज असेल ती थोडीशी सिम्पल लँग्वेज असेल किंवा ते सॉर्ट आउट करून दिले असतील तुम्हाला. जसं आपलं बघा इकडे खूप सारे लिस्ट आउट केले आहेत, तर यामधले कोणतेही 4 ते 5 किंवा 10 जे फीचर्स असतील ते तुमच्या बुकमध्ये तुम्हाला अवेलेबल असेल. सो आणि बघा दिस इज PDIP पॅकेज. म्हणजेच काय तुमचं की दोन्ही साईडना पिन्स असतील. त्यानंतर सिम्पल PDIP पॅकेज. त्यानंतर खाली जे आहे TQFV, याला म्हणतात कॉड फ्लॅट पॅकेज. आणि अजून एक ऑप्शन आहे MLF पॅकेज. ओके. सो वेगवेगळ्या पॅकेजमध्ये अवेलेबल आहेत. डिपेंड्स ऑन ॲप्लिकेशन, कॅन सिलेक्ट अ पर्टिक्युलर पॅकेज. ओके. त्यानंतर खाली पुन्हा ब्लॉक डायग्राम आहे. बघा इकडे ही तुमची डिटेल ब्लॉक डायग्राम असणार आहे. ओके. सो आपण एकदा क्विकली ब्लॉक डायग्राम बघणार आहोत. ब्लॉक डायग्राम ऑफ
ॲटमेगा 8 मायक्रो कंट्रोलर. ओके, थोडीशी कॉम्प्लेक्स आणि खूप थोडीशी मोठी ब्लॉक डायग्राम आहे लक्षात ठेवायला. ओके, सो आपण आधी जी AVR आर्किटेक्चरची ब्लॉक डायग्राम बघितलेली आहे, राईट. दिस इज ऑल्सो सिमिलर. यामध्ये सुद्धा मोस्ट ऑफ द ब्लॉक तुमचे सेम असतील, फक्त ॲज की ती फक्त आर्किटेक्चरची ब्लॉक डायग्राम होती, राईट. आणि इकडे आपल्याला डिटेल जो तुमचा ॲटमेगा 8ची जी IC असणार आहे, राईट, ॲटमेगा 8. ओके, ही जी IC असणार आहे तुमची, या IC मध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट ब्लॉक आहेत, त्यांचं इंटर रिलेशन कसं आहे, राईट. तर हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके, सो मोस्टली थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला लक्षात ठेवायला, बट आपण तिला थोडंसं वेगळ्या सेक्शनमध्ये किंवा सब ग्रुपमध्ये डिवाइड करून बघणार आहोत. ओके, सो बघा इकडे क्विकली आपण आधी बघूया की इम्पॉर्टंट ब्लॉक्स कोणते आहेत, राईट. सो बघा फर्स्ट इकडे 4 ब्लॉक्स आहेत तुमच्याकडे. पोर्ट सी ड्रायव्हर, पोर्ट सी इंटरफेस, त्यानंतर पोर्ट बी ड्रायव्हर, पोर्ट बी डिजिटल इंटरफेस, राईट. आपण आधी पण बघितलेलं आहे की आपल्याकडे ॲटमेगामध्ये काय आहेत, 3 पोर्ट्स आहेत, राईट. 3 पोर्ट्स आहेत आणि ते कोणते आहेत, बी, सी आणि डी. ओके, सो प्रत्येक पोर्टसाठी तुमचे 2 ब्लॉक असणार आहेत. एक असेल तुमचा पोर्ट सी ड्रायव्हर आणि त्यानंतर असणार पोर्ट सी डिजिटल इंटरफेस, राईट. आणि हे सगळे तुमच्या या सेंटर बसला कनेक्ट केलेत. तर इकडे बघा या आर्किटेक्चरमध्ये तुम्हाला 2 इम्पॉर्टंट बस आहेत. ओके, एक ही बस आणि दुसरी जी तुमच्या CPUशी कनेक्टेड आहेत. ओके, सो फर्स्ट हे 4 ब्लॉक तुम्हाला समजले. दिस इज नथिंग बट रिलेटेड टू युअर आउटपुट पोर्ट. ओके, त्यानंतर सेम पोर्ट बी मध्ये 2 पिन जे आहेत ते आहेत XTLA1 आणि XTLA2, ज्यामध्ये तुम्ही काय करणार आहेत, एक्सटर्नली क्रिस्टल कनेक्ट करणार आहेत, जसं आपण 8051 मध्ये कनेक्ट करायचो, राईट. त्यानंतर बघा यामध्ये नेक्स्ट तुमचा जो सेक्शन असणार आहे तो असणार आहे तुमचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजेच काय की CPU, राईट. CPUचे कोणते कोणते इम्पॉर्टंट ब्लॉक्स असणार आहेत. ओके, बघा तर CPU मध्ये इम्पॉर्टंट ब्लॉक कोणते असतात, प्रोग्राम काउंटर, स्टॅक पॉइंटर, राईट. त्यानंतर इन्स्ट्रक्शन रजिस्टर, जनरल पर्पज रजिस्टर, त्यानंतर जनरल पर्पज रजिस्टरमध्ये पुन्हा 3 टाईप आहेत, X, Y आणि Z. ओके, त्यानंतर हे सगळे तुमच्याकडे कनेक्ट केलेत ALU ला. ओके, सो ALU काय असतो, तुमच्या CPU मधला जो मेन पार्ट असतो त्याला म्हणतात ALU. ALU स्टँड फॉर अर्थमॅटिकल अँड लॉजिकल युनिट. ओके, so all the operations that related to arithmetic operations like addition, subtractions, multiplication, right, or logical operation, right, like ANDing, ORing, XORing, NAND, right, हे सगळं कोण परफॉर्म करतो, तुमचा ALU. ALU स्टँड फॉर अर्थमॅटिकल अँड लॉजिकल युनिट. ओके, आणि त्यानंतर इकडे एक स्टेटस रजिस्टर आहे. ओके, सो हे आपण थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत की इच ब्लॉक कसा लक्षात ठेवायचा, राईट. सो हा झाला तुमचा CPU रिलेटेड ब्लॉक. ओके, त्यानंतर हे जे बाकीचे ब्लॉक आहेत, ओके, हे आहेत तुमचे इंटरफेस रिलेटेड. ओके, हे सेम ब्लॉक आपण आर्किटेक्चर मध्ये सुद्धा बघितलेले आहेत. तर इंटरफेस मध्ये काय आहे बघा, TWI स्टँड फॉर 2 वायर इंटरफेस. त्यानंतर जितके पण फीचर्स आहेत, राईट, तेच ब्लॉक तुम्हाला इकडे नोट डाऊन करायचे. जसं की ॲटमेगा 8 मध्ये इनबिल्ट TWI आहे, म्हणजेच 2 वायर इंटरफेस, तर तो एक ब्लॉक झाला. त्यानंतर इट हॅज अ इनबिल्ट टायमर काउंटर, सो त्यासाठी एक ब्लॉक झाला. आणि टायमर काउंटरला काय लागतं, एक इनपुट लागतं फ्रॉम ऑसिलेटर, राईट. सो दिस इज अगेन वन ऑसिलेटर. त्यानंतर वॉचडॉग टायमर आहे, हे पण आपण फीचर्स मध्ये बघितलेलं आहे की इन ॲटमेगा 8 इट हॅज इनबिल्ट वॉचडॉग टायमर, राईट. सो पुन्हा त्यासाठी एक इंटरनल ऑसिलेटर. त्यानंतर पुन्हा जर तुम्हाला आर्किटेक्चरची डायग्राम आठवत असेल तर त्यामध्ये अजून एक आहे की MCU कंट्रोल अँड टायमिंग, राईट. तर ते सुद्धा इकडे ऍड केला आहे हा ब्लॉक. अगेन यासाठी सुद्धा तुम्हाला काय लागणार, काही सिग्नल लागणार ऑसिलेटर कडून, म्हणून आपण तिकडे त्याचं रिलेशन दाखवलंय. त्यानंतर बघा अगेन इट हॅज अ इंटरप्ट युनिट, राईट. मायक्रो कंट्रोलर मध्ये इनबिल्ट इंटरप्ट आहेत, इंटरप्ट कंट्रोलर आहे, इंटरप्ट प्रायोरिटी कंट्रोलर आहेत, राईट. सो फॉर दॅट यू हॅव वन इंटरप्ट युनिट. अगेन EEPROM, म्हणजेच आपल्याकडे 3 मेमरी आहेत, एक आहे EEPROM, दुसरी आहे फ्लॅश मेमरी आणि थर्ड आहे SRAM. ओके, त्यापैकी जी EEPROM आहे तुमची ती या बसला इकडे कनेक्टेड आहे, राईट. आणि तुमच्याकडे जी फ्लॅश मेमरी असेल आणि रॅम असेल, राईट, त्यामधून फ्रिक्वेंटली डेटा सेंड रिसिव्ह करायला लागतो CPU सोबत किंवा तुमच्या अॅक्युम्युलेटर सोबत किंवा जे तुमचे रजिस्टर असणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल फंक्शन करायचं, राईट. सो त्यामुळे काय असतं की हा जो तुमचे SRAM आहे आणि फ्लॅश रॅम, इट इज अ पार्ट ऑफ CPUचा पार्ट नाहीये, बट दॅट क्लोजली कनेक्टेड टू CPU. ओके, त्यामुळे त्यासाठी सेपरेट 2 ब्लॉक इकडे आहेत बघा. एक आहे तुमचं फ्लॅश प्रोग्राम मेमरी आणि दुसरी आहे SRAM. ओके,
तर बघा SRAM आणि फ्लॅश रॅम हे बोथ तुमच्या इन्स्ट्रक्शन रजिस्टर सोबत कनेक्टेड आहेत. ओके, सो असे 4 ब्लॉक तुम्हाला समजले. त्यानंतर USART युनिव्हर्सल सिंक्रोनस रिसिव्हर ट्रान्समीटर, दिस इज अगेन फॉर सिरियल कम्युनिकेशन. ओके, त्यानंतर इकडे पुन्हा काही प्रोग्रामिंग लॉजिक आहेत आणि SPI इज अगेन पार्ट ऑफ सिरियल कम्युनिकेशन. ओके, त्यानंतर जो रिमेनिंग पोर्ट होता आपण बघितलं की टॉपला आपल्याकडे 4 ब्लॉक आहेत, ते कशाचे रिलेटेड आहेत, पोर्ट सी च्या रिलेटेड आणि पोर्ट बी च्या रिलेटेड. ओके, सो अगेन वी हॅव वन मोर पोर्ट दॅट इज कॉल्ड एज अ पोर्ट डी. ओके, सो पोर्ट डी साठी पुन्हा 2 सिमिलर ब्लॉक आहेत, पोर्ट डी डिजिटल इंटरफेस, पोर्ट डी ड्रायव्हर बफर. ओके, आणि यामधून तुम्हाला पुन्हा 8 सिग्नल मिळणार, PD02 PD7. ओके, आणि पुन्हा यामध्येच तुमच्या अॅनालॉग कंपॅरेटर सुद्धा आहे. सो त्यासाठी इकडे एक ओपॅम्प यूज केला आहे आणि इकडे कंपॅरेटर इंटरफेस म्हणून. ओके, सो थोडीशी कॉम्प्लेक्स आहे, बट तुम्ही जर याला थोडंसं ब्रेकडाऊन केलं वेगळ्या सेक्शनमध्ये तर ती समजायला थोडीशी सोपी जाऊ शकते. ओके, सो आपण काय करूया, सो थोडंसं ब्लॉक वाईज जाऊया. इट हॅज अ 3 पोर्ट राईट, आपल्याकडे 3 पोर्ट्स आहेत आणि त्या 3 पोर्ट्स कोणते आहेत, पोर्ट बी, पोर्ट सी आणि पोर्ट डी. राईट, सो ह्या 3 पोर्टसाठी बघा, पोर्ट बी मध्ये तुमच्या 8 पिन्स आहेत, पोर्ट सी मध्ये 7 पिन आहेत आणि पोर्ट डी मध्ये पुन्हा 8 पिन आहेत. ओके, सो या तिन्ही पोर्टसाठी आपल्याकडे प्रत्येक पोर्टसाठी 2 ब्लॉक्स असणार आहेत. एक असेल तुमचा पोर्ट डिजिटल इंटरफेस आणि दुसरा असणार पोर्ट ड्रायव्हर ऑर बफर. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला 6 ब्लॉक लक्षात ठेवायचे आहेत. आता याचे जे कनेक्शन असेल किंवा ब्लॉक डायग्राम मध्ये त्याची जी पोझिशन असेल, राईट, यासाठी तुम्हाला थोडंसं त्याला रिवाइज करावं लागेल, राईट, रिव्हिजन द्यावं लागेल. बट तुम्ही जर एखाद्या वेळेस विसरले तर तुम्हाला लक्षात ठेवायचे की 6 ब्लॉक्स इज रिलेटेड टू जनरल पर्पज पोर्ट किंवा जे तुमचे पोर्ट पिन आहेत, राईट, त्या रिलेटेड तुमचे 6 ब्लॉक आहेत. सो नेक्स्ट आहे तुमचा EVR CPU. ओके, सो CPU कोणता आहे बघा, हा जो तुमचे प्रोग्राम फ्लॅश आणि SRAM याला जर सोडलं तर हा जो तुमचा रिमेनिंग ब्लॉक आहे, हा याला म्हणतात आपण CPU ऑफ युअर मायक्रो कंट्रोलर. राईट, मायक्रो कंट्रोलरचा काय आहे, CPU. आणि CPU चे मेन कंपोनंट्स कोणते आहेत, तर सर्वात इम्पॉर्टंट असतो त्याचा ALU स्टँड फॉर अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट. राईट, बट त्याआधी तुमचे प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी किंवा प्रोग्रामला पॉईंट करण्यासाठी किंवा त्यातले जे इन्स्ट्रक्शन आहेत त्याला डिकोड करण्यासाठी काही स्पेशलाइज ब्लॉक असतात. राईट, सो फर्स्ट आहे तुमचा प्रोग्राम काउंटर. राईट, त्यानंतर या प्रोग्राम काउंटरचं आउटपुट कुठे जाणार, तुमच्या फ्लॅश मेमरीला किंवा प्रोग्रामिंग फ्लॅश मेमरीला. राईट, त्यानंतर फ्लॅश मेमरी टू इन्स्ट्रक्शन रजिस्टर, त्यानंतर इन्स्ट्रक्शन डिकोडर आणि इकडे कंट्रोल लाईन्स. ओके, इन्स्ट्रक्शन डिकोड म्हणजे काय, जे तुमचं इन्स्ट्रक्शन आहे त्याला ऍक्च्युअली काय करणार, एक्झिक्यूट करणार. जसं की सपोज ऍड ए आहे, इन केस ऑफ आपण लास्ट सेमिस्टरला बघितलं आहे, ऍड ए ना काय होईल की ऍड ए कॉमा R1 जर तुम्ही असं लिहिलं तर ए चा डेटा R1 सोबत ऍड होईल. राईट, सो ते ऍक्च्युअली डिकोड करायचं काम कोण करणार, तुमचा इन्स्ट्रक्शन डिकोडर. त्यानंतर इकडे पुन्हा SRAM आहे, जो तुमचा फ्रिक्वेंटली डेटा तुम्हाला लागत असेल, राईट, जो तुम्हाला वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी किंवा काही स्टेटस फ्लॅग मॉनिटर करायचे असतील. राईट, सो त्या केसमध्ये तुम्हाला इकडे त्यासाठी तुमच्याकडे आहे जनरल पर्पज रजिस्टर. ओके, आणि त्यामध्ये 3 आहेत XYZ. ओके, सो जनरल पर्पज रजिस्टर अगेन तुमच्या ALU ला कनेक्टेड आहे तिकडे, आणि ALU चं आउटपुट जे आहे ते काय आहे, तुमचं स्टेटस रजिस्टर म्हणजेच आपले फ्लॅग रजिस्टर, ज्यावरून तुम्हाला काय. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर CPU मध्ये बघा, आणि हे सर्व तुमच्या या जे बस आहे या बसला कनेक्टेड आहेत. तुमचा ALU चं आउटपुट असेल, त्यानंतर तुमचं स्टेटस रजिस्टर असेल किंवा प्रोग्राम काउंटर. ओके, सो ही सेपरेट ब्लॉक डायग्राम नाही, आपण काय केलं की ब्रेकडाऊन केलंय CPUला, CPUचं सेक्शन वेगळा काढला आणि तो ड्रॉ केलाय कारण आपल्याला समजायला सोपं जावं म्हणून. ओके, सो त्यानंतर आहे सिरियल कम्युनिकेशन. ओके, सिरियल कम्युनिकेशनचे ब्लॉक किंवा सिरियल इंटरफेसचे ब्लॉक. ओके, सो त्यामध्ये आहे 2 वायर इंटरफेस, त्यानंतर टायमर काउंटर, वॉचडॉग टायमर, MCU कंट्रोल अँड टायमिंग, इंटरप्ट युनिट, EPROM आणि USART. ओके, सो बघा याच्यामध्ये फक्त एक ब्लॉक आहे जो मेमरी रिलेटेड आहे. राईट, EEPROM स्टँड फॉर इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ओके, त्यानंतर USART इट इज नथिंग बट युअर सिरियल कम्युनिकेशन. TWI सुद्धा काय आहे, सिरियल कम्युनिकेशन. त्यानंतर तुमचे जे 4 ब्लॉक्स आहेत हे, दिस इज रिलेटेड टू युअर कंट्रोल ऑर रिलेटेड टू टायमर काउंटर. राईट, सो फर्स्ट आहे टायमर काउंटर, त्यानंतर वॉचडॉग टायमर इज ऑल्सो सिमिलर टू टायमर. राईट, बट हा काय आहे, एक प्रकारचा स्पेशलाइज टायमर आहे, ज्यामध्ये काय होणार,
एक सर्टन टाइम नंतर ऑटोमॅटिकली तो काय करणार, तुमच्या कंट्रोलरला रिसेट करणार. त्यानंतर MCU कंट्रोल अँड टायमिंग, राईट. अगेन जे काही कंट्रोल सिग्नल्स असतील रीड राईट रिलेटेड किंवा काही रिसेट रिलेटेड, ते तुमचे या ब्लॉक्समधून निघतील, राईट. त्यानंतर इंटरप्ट युनिट्स, डिफरंट काइंड टाइप्स ऑफ इंटरप्ट्स असतील, त्याचे जे इंटरनल इंटरप्ट्स, ओके. सो हा जो ब्लॉक असणार आहे तो असणार आहे रिलेटेड टू युअर इंटरप्ट युनिट, ओके. सो ही ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवायला थोडीशी अवघड जरी असेल तरी पण तुम्ही त्याला डिफरंट सेक्शनमध्ये डिवाइड करू शकता. हा तुमचा एक सेक्शन झाला जो की रिलेटेड असणार आहे तुमच्या पोर्ट बी आणि पोर्ट सी. त्यानंतर इकडे सेपरेट दोन ब्लॉक्स आहेत बघा. एक आहे MCU ADC, म्हणजेच काय की तुमचे जे ADCच्या पिन असतात त्या मल्टिप्लेक्स केलेल्या असतात विथ पोर्ट सी, राईट. सो तुम्हाला काय करायचंय की त्याला डिमक्स करायचं, म्हणजेच काय की यू शुड नो की पोर्ट पिनवर डेटा आला तो तुमच्या ADCला गेला पाहिजे, राईट, किंवा ADCला तो डेटा रिसिव्ह झाला पाहिजे, राईट. त्यासाठी इकडे मक्स ADC आणि ADC इंटरफेस असे दोन ब्लॉक्स आहेत. त्यानंतर पुन्हा प्रत्येक ADCला ऑपरेशनसाठी काहीतरी रेफरन्स व्होल्टेज लागतं, राईट, रेफरन्स व्होल्टेज, ओके. सो त्यासाठी इकडे पुन्हा एक ए रेफरन्स नावाची पिन आहे आणि त्यानंतर एक अॅनालॉग ग्राउंड सुद्धा आहे अॅनालॉग सिग्नलसाठी, राईट. सो नेक्स्ट सेक्शन जो आहे तो आहे सिरियल कम्युनिकेशन, राईट. सिरियल कम्युनिकेशन किंवा इंटरफेस सेक्शन, हा वाला ब्लॉक. सो यातले ब्लॉक सुद्धा तुम्ही आर्किटेक्चरमध्ये ऑलरेडी सर्व ब्लॉक्स तुमच्या ऑलरेडी ओळखीचे आहेत, राईट. याच्यामध्ये नवीन कुठलेही ब्लॉक नाहीये. बट जनरली तुम्हाला फक्त सिक्वेन्शियली किंवा सिरियली लक्षात ठेवणं थोडंसं अवघड आहे, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागणार आहे, ओके. त्यानंतर लास्ट वन जो आहे, ओके, लास्टचे हे जे ब्लॉक आहेत दोन, हे आहेत रिलेटेड टू तुमच्या पोर्ट डी, ओके. सो यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम जरी असेल तरी तुम्ही याला थोडंसं स्किप करू शकता. बट जर तुम्हाला ही ब्लॉक डायग्राम समजली तर जे अपकमिंग लेक्चर असतील किंवा अपकमिंग चॅप्टर असतील, राईट, त्यामध्ये काही प्रोग्रामिंग रिलेटेड क्वेरीज असतील, राईट, किंवा काही एक्सप्लेनेशन असेल तर ते तुम्हाला सोपं जाईल, ओके. सो दिस इज ऑल अबाउट दिस द ब्लॉक डायग्राम और द आर्किटेक्चर डायग्राम ऑफ ATmega 8 मायक्रोकंट्रोलर, ओके. फक्त ATmega 8 चीच इंटरनल आर्किटेक्चर तुम्हाला विचारणार आहे, बट यापेक्षाही जे AVRचं आर्किटेक्चर आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे, ते खूप जास्त विचारू शकतात, त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. यामध्ये विचारण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, जरी विचारला तर 6 मार्क्सला तुम्हाला हा क्वेश्चन्स विचारू शकतात, ओके. सो लवकरच नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, पूर्ण प्लेलिस्ट मधले व्हिडिओ बघायला विसरू नका. शक्यतो सिरियली व्हिडिओ बघा. प्रत्येक व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तुम्हाला युनिट आणि लेक्चर, राईट, असे दोन्ही कॉम्बिनेशन बघायला मिळतील. सो यू जस्ट गो फॉर युनिट 1, युनिट 2, त्यानंतर युनिट 2 मध्ये लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3, लेक्चर 4, राईट. या सिरीजमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, राईट.